खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहता खानदेश स्पीड न्यूज। आज आपण आलो आहोत शिरपूर तालुक्यातील हासली या गावात। आपल्या समोर आहेत वयोवृद्ध शेतकरी धनसिंग जगनसिंग राजपूत। आज ज्या ठिकाणी आपण उभा आहोत ते त्यांचे वडिलोपार्जित शेत जमीन आहे, शेती आहे। त्यांचे शेतीचा खाते नंबर आहे 43, गट क्रमांक आहे 1 आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे गावातील लोकांनी त्यांच्या शेताच्या बांधावर अतिक्रमण केलेलं आहे, आपण पाहू शकता। आणि त्याच्यासाठी शेतकरी धनसिंग बाबा हे जे आहेत ते त्यांनी खूप असे अर्जही केलेले आहेत शासन प्रशासनाला, पण शासन प्रशासन त्यांची दखल घेत नाही आहे। म्हणून ते त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि ते त्यांची जी कैफियत आहे ती आज आपल्यासमोर मांडणार आहेत। तर बाबा, ही जी जमीन आहे तुमच्याली ती केव्हापासून आहे? ते पूर्वीपासून आहे, वडिलोपासून। बरं, या जमिनीवरती काय तुम्हाला काय त्रास होतोय? वापरतात हे लोक मुद्दाम, काही टाकतात, बोल देत नाही, काही देत नाही। बरं, हे जे तुमच्या बांधाला लागून जे आपलं हे घर आहेत, बांधाला लागून ते अतिक्रमणाचे आहेत, सगळे अतिक्रमणचे आहेत का? याबाबत तुम्ही कोणाला अर्जवर केले होते का? नाही, फक्त केस केली पोलीस स्टेशनला केले होते का? बरं, त्यावेळेस पोलिसांनी काय सांगितलं होतं? समजून दिलं की अपघात असं करायचं नाही, तर मोडून द्यायचे ते। बरं, याबाबत तुम्ही गावातील जे सरपंच वगैरे त्यांना काही कल्पना दिली होती का? कल्पना दिली होती, ते म्हणे जेव्हा गाव मोजू तेव्हा तुमचं अतिक्रमण मोजू बुवा म्हणे, गाव मोजलं जाणार असं बी सांगायचे ते, कारण कुठे घर बांधतात ते लोक म्हणे आमचे, म्हणे कुठं गाला म्हणजे त्यांची बापाची जमीन आहे असं। बरं, आता हे जे अतिक्रमण झालेलं आहे याबाबत तुम्ही तहसीलदार म्हणा, आपलं प्रांत म्हणा, या ठिकाणी काय तक्रार वगैरे केली? तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टर यांच्याकडे अर्ज केला होता, पण काही पोलीस आले आणि सांगून दिले त्यांनी उचलून घ्या, उचलून घेऊ, बस। काही त्याचं हे केलं नाही त्यांनी, चौकशी बरोबर केली नाही, मलाही बोलवलं नाही चौकशी करताना। जेव्हा ते पोलीस आले होते त्यावेळेस चौकशीसाठी आपल्याला बोलवलं नाही, फक्त पोलीस पाटील होता। अर्ज तुम्ही केला होता? अर्ज मी केला होता। केव्हा केला होता बरं? साधारण आता 2-3 महिने होऊन गेले। 2-3 महिने म्हणजे त्यानंतर पोलिसांकडनं का तुम्हाला पत्र वगैरे काहीच काही आलं नाही? काहीच नाही आलं। आपण पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे वयोवृद्ध शेतकरी आहेत, धनसिंग राजपूत, आणि त्यांची दोन्ही मुलं अपंग आहेत। ते त्यांच्या जमिनीच्या साठी आपलं शासनाच्या दारोदारी फिरत आहे, पण त्यांना न्याय काही मिळत नाहीये।